आणि आपण यानंतर अपडेट्स जाणून घेणार आहोत। थेट जाणार आहोत अमरावतीमध्ये। प्रणय निर्वाण आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सध्या अमरावतीमध्ये एक वऱ्हाड मतदानासाठी पोहोचलेला आहे। थेट जाऊया त्या संदर्भातली अपडेट जाणून घेऊया। प्रणय। नक्की अजिंक्य, आज विदर्भामध्ये लग्नाचे जे तिथी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे। अमरावतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लग्न आहे, परंतु आज मतदान असल्यामुळे लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान असल्यामुळे मी आहे सध्या वडरपुरा महानगरपालिके शाळेमध्ये। माझ्या सोबत जर आपण बघितलं तर नवरदेव स्वतः सकाळी 7 वाजता आलेले आहे मतदान करण्यासाठी। काय सांगाल, आधी मतदान मग लगीन काही? पहिले मतदान नंतर लगीन। अजिंक्य, हे नवरदेव आहे। या वडरपुरा भागामध्ये एकूण 5 लग्न सोहळा आहे, त्यामधून 3 मुलींचे आहे आणि 2 मुलांचे आहे। तर हा एक नवरदेव सोबत आलेला आहे। याच्यासोबत पूर्ण जे कुटुंब आहे, जे वराड आहे, ते पूर्ण या मतदान केंद्रामध्ये आले। यांचं कुटुंब सगळं आतमध्ये मतदान करण्यासाठी गेलेलं आहे। आणि हा नवरदेवाला मी थोडं थांबून ठेवलं होतं की एबीपी माझ्यावर आपण प्रतिक्रिया द्यावी म्हणून। खरं जर पाहिलं तर या अमरावती लोकसभेमध्ये एकूण 37 उमेदवार रिंगणामध्ये आहे आणि 18 लाख मतदार राजा आहे जे मतदानाचा हक्क बजावतील। आणि 1993 मतदान केंद्र आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आणि सर्वाधिक 384 मतदान केंद्र हे मेळघाटमध्ये, कारण मेळघाट हे अतिशय दुर्गम भाग आहे, जंगलामध्ये बसलेलं मेळघाट आहे, त्यामुळे सर्वाधिक मतदान केंद्र हे मेळघाटमध्ये आहे। अमरावती लोकसभेची निवडणूक ही हॉट जागा आहे, कारण विद्यमान खासदार नवनीत राणा मैदानात आहे। बच्चू कडूंनी आपला उमेदवार दिलेला आहे प्रहारचा, तर बळवंत वानखेडे महाविकास आघाडीकडून आहे, तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे सुद्धा मैदानात आहे। या दृश्यामध्ये जर आपण बघितलं तर आतमध्ये आता मतदान 7 वाजलेले मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। या भागामध्ये मोठा उत्साह आपल्याला या दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। सकाळी 6:30 वाजेपासूनच काही मतदार या ठिकाणी लाईनीमध्ये लागले। आता 7 वाजलेले, आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। खूप उत्साह दिसतो आणि विशेष म्हणजे काल रात्री अमरावती शहरामध्ये अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस आला होता, मुसळधार पाऊस आला होता काही भागामध्ये। तर आज सकाळी 6 वाजता सुद्धा रिमझिम पाऊस आला, त्यामुळे कुठेतरी जो उन्हाचा जो तापमान आहे तो आज आपल्याला कमी पाहायला मिळेल। जर उन्हाचं तापमान जर कमी राहिलं तर नक्की याचा परिणाम मतदानावर होईल। मतदानाची जी टक्केवारी आहे ती नक्की निश्चितच या उन्हाच्या तडाख्यापासून वाचायला मिळेल आणि मतदानाची टक्केवारी जी आहे ती आपल्याला वाढताना आपल्याला पाहायला मिळेल। मतदानासंदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडे जाणून घेणारच आहोत। तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।